Thinking of you, thinking of you. Thinking of नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तर रिसेंटली माझ्या एका फ्रेंडचं लग्न होतं. तर तिची एंगेजमेंट अगोदरच झालेली, पण साधारण आता लग्न होतं त्याच्यामध्ये 4 असे फंक्शन्स होते. तर त्या 4 फंक्शनसाठी मी 4 असे वेगळे लुक्स केलेले. तर ते मी लुक्स आता तुम्हाला दाखवते. तर हे 4 असे लुक्स होते जे मी त्या लग्नामध्ये केलेले. तर बेसिकली हे हळदी, संगीत, जे आपले मॉर्निंगचे जे ट्रेडिशनल पूजा म्हणजेच आपले विधी वगैरे जे असतात ते, आणि एक दुसरं रिसेप्शन होतं. त्याचे असे 4 असे लुक्स होते. तर या व्हिडिओमध्ये मी हे 4 लुक्स कसे क्रिएट केले किंवा ते लुक्स क्रिएट करताना मला काय काय करावं लागलं किंवा मी ज्वेलरी आणि बाकी सगळ्या गोष्टींचा विचार कसा केला, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इव्हन जर तुम्हाला कोणत्या वेडिंग्स अटेंड करायच्या असतील किंवा जर तुम्हाला असे कोणते फंक्शन्स अटेंड करायचे असतील, तर तुम्ही तुमच्या साड्या, तुमचे ड्रेसेस कसे स्टाईल करू शकता याच्या देखील मी छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला जो लुक होता तो होता हळदीचा. तर याच्यासाठी जी थीम होती ती होती शेड्स ऑफ येलो. म्हणजेच येलो कलरचे जे शेड्स आहेत त्याच्यामधले कोणतेही शेड्स तुम्ही परिधान करू शकता. बेसिकली अशी थीम होती. पण पर्सनली जेव्हा नवरीशी म्हणजेच माझ्या मैत्रिणीशी जेव्हा माझं बोलणं झालेलं, तर ती मला बोललेली की थोडंसं असं साऊथ इंडियन लुक कर, बिकॉज तिची पण तशीच काहीतरी थीम होती. सो ऑल वी हॅव प्लॅन्ड इज की आपण असं साऊथ इंडियन लुक वगैरे काहीतरी करू शकतो. तर जी मी ही हळदीला साडी नेसलेली आहे, तर ती माझ्या आईची साडी आहे. आणि आय गेस ही साडी घेऊन मला वाटतं 10-12 वर्ष वगैरे तरी झाले असतील. तर ही साडी आम्ही पुण्यामध्ये घेतलेली. मला साडीचं शॉप आठवत नाहीये. आय गेस आम्ही ती तथास्तूमध्ये घेतलेली आणि तेव्हा त्याची प्राइस आय गेस 6,000 का 7,000 अशी काहीतरी होती. तर बेसिकली ही अशी मोती कलरची साडी आहे आणि मला साऊथ इंडियन लुक आणि शेड्स ऑफ येलो हे सगळ्या गोष्टी असा विचार केल्यावर मला हीच साडी पहिली अशी डोक्यात आलेली. आणि तुम्ही जर ही साडी बघाल तर याच्या ज्या आपल्या निऱ्यांचा भाग असतो, तर तिथे छान असा पर्पल कलरचा असा म्हणजे तेवढा जो पार्ट आहे ना तिथे असा पर्पल कलर क्रिएट होतो. म्हणजे साडी अशी ड्युअल कलर आहे. म्हणजे पूर्ण साडी जी आहे ती मोती कलरची आहे. फक्त त्याचा जो पदराचा भाग आहे आणि त्याचा जो निऱ्यांचा भाग येतो तिथे साधारण असा पर्पल कलर आहे. त्याच्यामुळे ती अल्टिमेटली असा थोडासा साऊथ इंडियन वाईब देते. तर मग या साडीवरती स्टाईल करायला माझ्याकडे एक साऊथ इंडियन असा सेट आहे, म्हणजे जी आपली टेम्पल ज्वेलरी आपण बोलतो, तर तसा एक टेम्पल ज्वेलरीचा सेट माझ्याकडे आहे. तो असा लॉंग नेक पीस आणि कानामध्ये त्याच्यासोबत असे झुमके दिलेले आहेत. तर तो सेट मी याच्यावरती स्टाईल केला. तर हा जो सेट आहे तो मी असाच एका लोकल शॉपमधून घेतलेला आहे. मी तो अलिबागमध्येच घेतलेला. तर तुम्ही अगोदर पण माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये कदाचित हा सेट पाहिला असेल. तर मग तुम्हाला जर कधी असं साऊथ इंडियन लुक करायचं असेल तर टेम्पल ज्वेलरी मोस्टली लगेच तुम्हाला असं साऊथ इंडियन वाईब देते. तर या ज्वेलरीने पण तसंच झालं. आणि हेअरस्टाईलच्या बाबतीत बोलायला गेलं तर मी असं कोणताही बन वगैरे असं काही केलं नव्हतं. बेसिकली मी हेअरस्टाईलच्या बाबतीत एकदम मठ्ठा आहे. मला तितक्याशा अशा हेअरस्टाईल्स वगैरे काही जमत नाही. तर मी बेसिकली पुढून असे फक्त केस माझे मागे टप केलेले क्लिप्समध्ये आणि बाकी मी सगळे केस असे ओपन सोडलेले. तर अशी देखील हेअरस्टाईल साऊथ इंडियन लुकसाठी छान दिसते. म्हणजे हवं तर तुम्ही छान असे मागे क्लिप्समध्ये असे गजरे लावू शकता. तो एकदम असं ऑथेंटिक असं साऊथ इंडियन लुक देईल तुम्हाला. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला केस मोकळे सोडायचे नसतील आणि जर तुम्हाला साऊथ इंडियन लुक जर कधी करायचा असेल तर तुम्ही इव्हन ब्रेड्स करू शकता. ब्रेड्स देखील अतिशय सुंदर दिसतात. त्याच्यामध्ये हवे तर तुम्ही असे थोडेसे जिप्सीज वगैरे लावले ना तरी ते देखील छान दिसतात. किंवा मग सगळ्यात ट्रेडिशनल आपला जो म्हणजे असं लोअर बन असतो ना तसा बन तुम्ही करू शकता. छान असं मानेमध्ये आंबाडा बांधायचा आणि त्याच्या कडेने छान असे गजरे टक करायचे. लगेच एकदम असा इन्स्टंट साऊथ इंडियन असा वाईब येतो. तर आता जो दुसरा लुक होता तो होता संगीतचा. तर संगीतसाठी ग्लिट्स अँड ग्लॅम अशी थीम होती. म्हणजे तुमच्याकडे जे कुठले ग्लॅमरस आणि असे चकमकी झगमगीत असे जे आउटफिट्स असतील ते तुम्ही घालू शकता. तर मग जेव्हा असे ग्लिट्स अँड ग्लॅमरस किंवा मोस्टली अशी संगीत वगैरे अशी जेव्हा थीम येते तेव्हा मोस्टली असे गाऊन्स वगैरे जास्त डोक्यात येतात. तर मग मी पण हा व्हाईट कलरचा गाऊन घातलेला. तर हा पण जो गाऊन आहे तर तो माझा गाऊन नाहीये. माझी मामाची मुलगी आहे तिचा हा गाऊन आहे आणि तिने हा गाऊन माझ्या लग्नामध्ये घेतलेला. तर हा जो गाऊन आहे तो आम्ही बारामतीमध्ये घेतलेला आणि मला आठवते तो गाऊन तिला फक्त 5,000 की 5,500 ला पडलेला. बारामतीत एक शॉप आहे कियारा म्हणून, तर तिकडे आम्ही तो गाऊन घेतलेला. तर बेसिकली आजचे जे मेजॉरिटी सगळे कपडे मी जे घातलेले आहेत ते अजिबात माझे कपडे नाहीयेत.
मी ते सगळे याच्याकडून त्याच्याकडून असे उचलून आणलेले आणि ते मम्मी हे कपडे घातलेले आहेत. या सगळ्या लुक्समध्ये फक्त एक साडी आहे जी हक्काची अशी माझी साडी आहे. तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी मोस्टली असे बॉरो करून घातलेल्या आहेत. तर मग मी तुम्हाला देखील अशी टिप देते की प्रत्येक वेळेला असं नवीन काहीतरी घेत बसू नका. यू कॅन जस्ट बॉरो फ्रॉम समबडी, म्हणजे तुमचे कझन्स असतील त्यांचे तुम्ही ड्रेसेस वगैरे अशा गोष्टी बॉरो करू शकता. आपल्या आयांच्या आज्यांच्या अशा सुंदर सुंदर जुन्या साड्या असतात. इव्हन आपल्या सासूबाईंच्या छान अशा सुंदर साड्या असतात जुन्या, त्या तुम्ही स्टाईल करू शकता. तर मोस्टली अशा गोष्टी करा. प्रत्येक वेळेला काही अशी नवीन गोष्टी घेत बसायची गरज नसते. तर मग मी हा व्हाईट कलरचा गाऊन घातलेला. तर मोस्टली असे जेव्हा आउटफिट्स येतात की त्याच्यामध्येच अशी खूप जास्त मज्जा असते, तेच ऍक्च्युली खूप जास्त चमकत असतात, तेच खूप जास्त ग्लॅमरस असतात, तेव्हा मला मोस्टली ज्या आपल्या गोष्टी आहेत किंवा जे मेकअप ज्वेलरी या सगळ्या गोष्टी आहेत त्या मला थोड्याशा सिम्पल ठेवायला आवडतात. तर याच्यावरती मी जी सकाळची हेअरस्टाईल होती ती तशीच कंटिन्यू केली. म्हणजे जे मी माझे केस टक केलेले मी ते तसेच टक करून ठेवले. फक्त ज्वेलरीसाठी मी कानामध्ये माझ्याकडे एक व्हाईट कलरचे असे मोठे स्टड्स होते एवढे, तर ते स्टड्स मी कानामध्ये घातले. मोस्टली मला असं वाटतं जेव्हा ब्लॅक आणि व्हाईट आउटफिट्स असतात ना तेव्हा जितकं म्हणजे स्वतःला सिम्पल ठेवता येईल किंवा जितकं स्वतःला असं म्हणजे ज्वेलरी किंवा या सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवता येईल ना तेवढं ठेवा. म्हणजे त्या त्या आउटफिट्समध्ये त्याची त्याचीच एक मज्जा असते. त्याच्यामुळे ही टिप नेहमी लक्षात ठेवा. जितकं तुम्हाला सिम्पल ठेवता येईल स्वतःला तितकं सिम्पल ठेवा. तर तुम्ही जर असे कधी गाऊन्स वगैरे घातले ना तर त्याच्यावरती असे लूज बन्स देखील अतिशय सुंदर दिसतात. म्हणजे इफ यू आर अ प्रो इन हेअरस्टाईल्स किंवा मग तुम्ही जर कोणत्या मेकअप आर्टिस्ट कडून वगैरे हेअरस्टाईल्स करून घेणार असाल तर मग लूज बन्स अतिशय सुंदर दिसतात. म्हणजे मोस्टली तुम्ही असे म्हणजे जे फॉरेनचे वेडिंग्स वगैरे असतात ते पण पाहिले असतील तर मोस्टली जेव्हा त्या ब्राईड्स अशा व्हाईट कलरचा गाऊन वगैरे घालतात तेव्हा त्या छान असा मानेमध्ये असा लूज असा त्यांचा बन असतो जो अतिशय सुंदर दिसतो. त्याच्यामध्ये असे थोडेसे जिप्सीज वगैरे टक केले तरी ते देखील अतिशय सुंदर दिसतात. आणि आता जी दुसरी टिप आहे ती आहे ज्वेलरीची. तर तुम्ही जेव्हा अशा आउटफिट्सवरती अशा गाऊन्सवरती जेव्हा तुम्ही ज्वेलरी घालता तेव्हा अशी स्टेटमेंट ज्वेलरी घाला आणि ते पण एकतर गळ्यातले घाला किंवा कानातले घाला. मोस्टली जर तुम्ही बन्स घातले ना तर ऑप्ट करा की तुम्ही गळ्यातलं घालाल, कानातलं त्यावेळेला तुम्ही अवॉइड करू शकता. तर आता जे तिसरं फंक्शन होतं ते होतं विधीचं, म्हणजे जे आपल्या ट्रेडिशनल जे वेडिंग होतं ते. तर या फंक्शनसाठी ट्रेडिशनल अशी थीम होती. तर इथे मी ही ग्रीन कलरची नारायणपेठ नेसलेली. तर आता या पण साडीची जर गोष्ट सांगायला गेली तर ही माझ्या मामीची साडी आहे आणि मामीने ही माझ्या लग्नासाठी साडी घेतलेली. तर ही पण साडी मला अतिशय आवडलेली तेव्हा आणि ही पण साडी माझ्या डोक्यात होती की मी कधीतरी नेसेन. तर ही अतिशय सुंदर अशी नारायणपेठ आहे आणि ही पण आम्ही बारामतीमध्ये दिया सिल्कमध्ये घेतलेली. आणि आय गेस या साडीची प्राइस 4000 किंवा 4500 अशी काहीतरी होती. पण या साडीचं जे सूत आहे ते अतिशय सुंदर असं सूत आहे. तर ही जी साडी आहे ती नेसल्यावरती मी याच्यावरती केस माझे कम्प्लीट असे मोकळे सोडलेले, म्हणजे कुठेही काही क्लिप्स वगैरे न टक करता. तर मोस्टली अशा थोड्याशा जेव्हा सिल्कच्या अशा हेवी साड्या असतात ना त्याच्यासोबत मला केस मोकळे सोडायला देखील खूप आवडतात. म्हणजे तो अतिशय असा क्लासी आणि सोफिस्टिकेटेड सुंदर असा लुक देतो तुम्हाला. आणि ज्वेलरी बाबतीत बोलायला गेलं तर मग ज्वेलरीसाठी मी गळ्यामध्ये फक्त माझा एक सोन्याचा नेकलेस आहे तो घातलेला आणि कानामध्ये असे सोन्याचे छोटेसे टॉप्स आहेत ते मी घातलेले. आणि बाकी मी असं कुठलीच ज्वेलरी वगैरे काही घातली नव्हती. हातामध्ये फक्त माझ्या 2 कडे होते, बस तेवढंच. तर आता सपोज तुमच्या घरामधला एकदम असं कुठलं क्लोज लग्न आहे तर तुम्ही सिल्कच्या साड्यांवरती छान वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स देखील करू शकता. म्हणजे असे लूज बन्स गजरे वगैरे टक करून किंवा रोजेस वगैरे टक करून हे अतिशय सुंदर दिसतात. तुम्ही तसं काही करू शकता. किंवा इव्हन हल्ली सिल्कच्या साड्यांवरती ब्रेड्स अतिशय सुंदर दिसतात. म्हणजे ज्या लूज ब्रेड्स असतात त्या तर तसं तुम्ही लूज ब्रेड्स करू शकता. त्याच्यामध्ये छान असे जिप्सीज वगैरे टक करायचे, ते अतिशय सुंदर दिसतात. पण त्याचबरोबर तुम्हाला असा थोडासा कॅज्युअल पण त्याचबरोबर असा ग्लॅमरस लुक ठेवायचा असेल तर तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू शकता. तुम्ही हवं तर केस थोडे पुढून वगैरे टक करू शकता. छान असं तुमच्या केसांना ब्लो ड्राय करा आणि मग तुमचे केस ओपन सोडा. यू विल बी गुड टू गो. तर आता जी दुसरी टिप आहे ती आहे ज्वेलरी बाबत. तर आता जसं की मी इथे गळ्यामध्ये फक्त एक गोल्डचा नेकलेस घातलेला आणि कानामध्ये फक्त असे टॉप्स घातलेले आणि हातामध्ये कडे होते. म्हणजे असा हा माझा मिनिमलिस्टिक ज्वेलरीचा असा हा ऑप्शन होता. पण जर तुम्हाला थोडंसं हेवी जायचं असेल ज्वेलरी सोबत तर प्लीज असं खूप जास्त अशा भरगतचे अशा दागिने घालू नका. म्हणजे छान असा एखादा नेकलेस घालून तुम्ही त्याच्यावरती एखादा लॉंग असा हार स्टाईल करू शकता. ते मिनिमलिस्टिक आणि अतिशय क्लासी दिसतं.
म्हणजे जे असे लॉंग आपले जे हल्ली नवीन शाही हार वगैरे आलेले आहेत तर तसे हार खूप चांगले दिसतात. पण त्याला असं मला वाटतं 2 गोष्टींपेक्षा जास्त असं लेअर अप करणं टाळा. तुम्ही जर छान असे बन्स वगैरे बांधणार असाल तर मग तुम्ही छान असे झुमके वगैरे देखील घालू शकता, ते देखील खूप सुंदर दिसतात. फक्त नेकलेस घातला आणि झुमके घातले तर ते तुमच्या सिल्कच्या साडीच्या लुकला खूप सुंदर असे कॉम्प्लिमेंट करतात. तर तसं देखील तुम्ही काही ट्राय करू शकता. आणि एक जी गोष्ट जी मला सांगायला आवडेल ती म्हणजे आपल्या ज्या पारंपरिक साड्या असतात, ज्या आपल्या सिल्कच्या साड्या असतात, म्हणजे त्या साड्यांमध्ये इतका जास्त ग्लॅमर असतो की तुम्ही त्या साडीला त्याचं शाईन करू द्या. म्हणजे उगाचच त्याच्यावरती खूप जास्त ज्वेलरी घालून तुम्ही त्या साडीची जी शोभा आहे ती कमी करू नका. म्हणजे जी ती साडी आहे त्याची त्याला ऍक्सेंच्युएट होऊ द्या. तर आता जो चौथा लुक होता तो होता रिसेप्शनचा. तर त्याच्यासाठी जी थीम होती ती होती चिक अँड एलिगंट. तर सगळ्यात पहिले माझ्या डोक्यामध्ये लेहेंगा घालायचं असं आलेलं. पण नंतर मग मी मध्यंतरी ना एक साडी घेतलेली जी अशी डिझायनर साडी आहे. तर ती साडी मी आतापर्यंत कधीच घातली नव्हती. तर ही ती साडी आहे जी मिंट ग्रीन कलरची अशी सुंदर अशी डिझायनर साडी आहे. तर ही जी साडी आहे ती देखील मी बारामतीमध्ये घेतलेली आहे आणि आय गेस ही मी 4.5 किंवा 5,000ला अशी काहीतरी घेतलेली. तर ही साडी नेसायचंच मी जेव्हा प्लॅन केलेलं तेव्हा माझ्या डोक्यामध्ये अशीच काहीतरी थीम होती की आपण उगाचच त्याला खूप जास्त असं काही लेअर अप वगैरे करायचं नाही ज्वेलरी सोबत. म्हणजे ते साडीचा जो लुक आहे तो अतिशय असा सिंपल ठेवायचा, बिकॉज ती साडी असताना खूप जास्त डिझायनर आणि हेवी अशी साडी आहे. त्याच्यामध्येच खूप असं खड्यांचं वगैरे असं वर्क आहे ज्याच्यामुळे ती अल्टिमेटली खूप जास्त शाईन करते. आणि रात्रीचं फंक्शन होतं म्हणजे फार तर फार मी एखादा असा डायमंडचा जो आपला अमेरिकन डायमंडचा वगैरे किंवा एमरेल्डचा जे हल्ली नेकपीसेस येतात तसा वगैरे घातला असता तर चांगला दिसला असता. पण तरी माझं जे मंगळसूत्र होतं त्याच्यामध्ये पण असा एक छोटासा एमरेल्ड आहे. तर मी ते मंगळसूत्र फक्त घातलं आणि त्याच्यावरती ते जे डायमंडचे कानातले होते ते घातले आणि हातामध्ये फक्त मी एक कडं ठेवलेलं आणि वॉच होतं. बाकी काहीही मी या साडीवरती घातलं नव्हतं आणि मला हा लुक एकदम असाच जास्त आवडला. तर आता मी इथे तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करीन. तर जेव्हा आपण अशा डिझायनर साड्या नेसतो तर तेव्हा त्याच्यामध्येच असं खूप जास्त खड्यांमध्ये डिझाईन असतं किंवा त्याच्यामध्ये खूप जास्त जरदोसी मोती वर्क मध्ये असं भरगच्च असं साड्या भरून भरून डिझाईन असतं. तर मग मी मोस्टली असं रेकमेंड करेल की त्याच्यावरती जास्त हेवी ज्वेलरी अजिबात घालू नका. म्हणजे लेट युअर साडी शाईन. तुमची साडी जी आहे ती ऑलरेडी इतकी चमकत असते, ऑलरेडी ती इतकी शाईन रिफ्लेक्ट करत असते, अक्षरशः तुम्ही चमकत असता त्या साडीमध्ये. तर उगाच आणखी असं ज्वेलरी घालून असं पूर्ण तो लुक असा किऑटिक टर्न आउट होतो. म्हणजे ते खूप जास्त क्लमझी आणि शाबी वाटतं असं मला वाटतं. तर मग तुम्हाला जितकं तुमच्या लुकला मिनिमलिस्टिक ठेवता येईल तितकं मिनिमलिस्टिक ठेवा. मोस्टली अशा साड्यांवरती तुम्ही काही नाही घातलं ना तरी ते देखील अतिशय सुंदर दिसतं. म्हणजे मी जर तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर हल्ली जे बॉलिवूड रिसेप्शन्स होतात तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही बघितलं तर मोस्टली ज्या ऍक्ट्रेसेस आहेत त्या अशाच साड्या नेसतात. तर तुम्ही बघाल तर लिटरली त्यांच्या कानामध्ये देखील काही नसतं, त्यांच्या गळ्यामध्ये देखील काही नसतं, त्यांच्या हातात देखील काही नसतं. म्हणजे लिटरली त्या पूर्ण अशा एम्प्टी असतात विथ ज्वेलरी ऑन दिअर बॉडीज. फक्त त्यांची जी साडी असते ती खूप छान अशी शाईन करत असते आणि छान अशी त्यांनी केस त्यांचे ओपन वगैरे ठेवलेले असतात. तर ते तसे लुक्स अतिशय क्लासी आणि सोफिस्टिकेटेड दिसतात. तुम्हाला फारच जर त्याला ज्वेलरीने जर स्टाईल अप करायचं असेल तर तुम्ही हल्ली जे अशा एमरेल्ड मधले नेकलेसेस आलेले आहेत तर तुम्ही तशा एखाद्या नेकलेसमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. बिकॉज ते मोस्टली अशा पेस्टल कलरच्या सगळ्या साड्यांवरती अतिशय सुरेख दिसतं. आणि मोस्टली ज्वेलरी घेताना पण ट्राय करा की अशी म्हणजे अशी स्टडेड ज्वेलरी घ्या. म्हणजे खूप जास्त असं व्हाईट डायमंड जे असतात ना तर मला असं तितकंसं ते हल्ली आवडत नाही. म्हणजे ते आता खूप जास्त आउट ऑफ फॅशन झालंय. त्याच्यामुळे अजिबात तसं काही घेऊ नका. म्हणजे जे असे क्लिअर असे मोठे मोठे स्टोन्स असतात म्हणजे रुबी किंवा एमरेल्ड, तुम्हाला जर तशा म्हणजे इन्व्हेस्टच करायचं तर तुम्ही तशा काही स्टोन्समध्ये तशा काही नेकपीसेसमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. बिकॉज ते जास्त क्लासी वाटतं. आणि दुसरी टिप म्हणजे हेअरस्टाईलच्या बाबत तर मोस्टली मी असं रेकमेंड करेल की अशा ज्या साड्या असतात मोस्टली त्याच्यावरती तुम्ही तुमचे हेअर ओपन सोडायला ट्राय करा. बिकॉज ओपन सोडल्यावरती खूप छान असा ग्लॅमरस असा लुक टर्न आउट होतो. मोस्टली ज्या अशा साड्या आहेत त्या आपण मोस्टली नाईट फंक्शन्सलाच नेसतो. तर नाईट फंक्शन्सला अशी छान अशी इतकी चमकणारी साडी आणि मग तुमचे केस ओपन ते कॉम्बिनेशन अतिशय डेडली दिसतं. म्हणजे मी पण या लुकसाठी माझे केस ओपन सोडलेले आणि ते अतिशय सुंदर वाटत होतं. तर मग तुम्ही असं काही करू शकता. तर हे जे 4ही लुक्स होते याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता लुक आवडला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.
बाय द वे, मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायला आवडेल, ती म्हणजे या 30 एप्रिलला आपल्या युट्यूब चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालं. तर मला आठवतं गेल्या 30 एप्रिलला आय गेस मी माझा पहिला व्हिडिओ अपलोड केलेला. तर ते असेच उन्हाळ्याचे दिवसच होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुमच्या स्किनची काळजी कशी घ्यायची असं काहीतरी मी 10 टिप्स शेअर केलेल्या त्याच्यामध्ये. मध्यंतरी मी तो व्हिडिओ पाहिला आणि लिटरली म्हणजे मला खूप हसायला आलेलं, त्याच्यामुळे मी ना तो व्हिडिओ पण डिलीट केला. बिकॉज ऑब्व्हियसली पहिला व्हिडिओ होता, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये अतिशय वेगळी अशी बोलत होते. मला अजिबात तेव्हा कॉन्फिडन्स नव्हता. मला आठवते तो व्हिडिओ मी 2 वेळा शूट केलेला. म्हणजे पहिल्यांदा मी शूट केला आणि परत मी तो डिलीट केला आणि मग परत मी तो नेक्स्ट टाइम असा शूट केला. असा तो 2 वेळा शूट केलेला. तर हा जो 1 वर्षाचा जो कालावधी होता, तर याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, म्हणजे ऑब्व्हियसली माझा नवीन चॅनल होता आणि तरी तुम्ही लोकांनी सबस्क्राईब केलं, तुम्ही माझ्या कॉन्टेंटमध्ये इंटरेस्ट दाखवला किंवा तुम्ही माझे व्हिडिओज बघत गेलात. इवन काही लोक मला कॉमेंट्समध्ये म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया वगैरे ज्या आहेत त्या सांगत गेले. तर त्या लोकांना आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल. म्हणजे तुमच्यामुळे ऑब्व्हियसली मला इन्स्पिरेशन मिळतं. म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणजे तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतात किंवा तुमच्या ज्या चांगल्या चांगल्या कॉमेंट्स असतात ते वाचल्यावरती ऍक्च्युली खरंच इन्स्पिरेशन मिळतं आणि खरंच अजून काम करावंसं वाटतं. तर असंच सपोर्ट करत राहा चॅनलला जसं तुम्ही आतापर्यंत केलात. आणि या सगळ्याबद्दल आणि माझ्या व्हिडिओजबद्दल वगैरे जे काही तुमचे व्ह्यूज आहेत, जे काही ओपिनियन्स आहेत किंवा तुम्हाला कुठले वेगळे व्हिडिओज बघायला आवडतील किंवा तुम्हाला कुठल्या कॉन्टेंटवरती व्हिडिओ पाहायचे, कुठले वेगळे हॉल व्हिडिओज बघायचे असतील, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आय विल ट्राय की म्हणजे मी त्या गोष्टी कम्प्लीट करायचा प्रयत्न करीन. सो प्लीज डू कॉमेंट. तर थँक्यू सो मच. आणि तुमच्यातले आता काही लोक असतील जे माझे व्हिडिओज बघत वगैरे असतील पण त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन मिळतं. तर प्लीज डू सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.